पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. डुबवणाऱ्याला तिनक्याचा सहारा. पूल नसल्याने ग्रामस्थांनी केला बांबूचा पूल, प्रशासनाला चपराक. जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी येथील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठीचा झाडावरून सुरू असणारा धोकादायक प्रकाश झोतात आल्यानंतर याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेशित करून या ठिकाणी साको बांधण्याच्या प्रक्रियेला कुठलीही गती मिळाली नसताना आता अक्कलकुवा तालुक्यातील डाब ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या माली आंबा येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी नदीवर बांबूने तयार करण्यात आलेल्या लाकडी झुलत्या पुलावरून धोकादायक प्रवास करतानाचे समोर आलं आहे. प्रशासन एकीकडे चाकवासाठी पैसे नसल्याचे आणि तांत्रिक अडचणींचे रडगाणे गात असताना या ग्रामस्थांनी या गावातून वाहणाऱ्या वरखेडी नदीवर आपल्या आदिवासी पद्धतीने एका बांबूच्या दोरीच्या साहाय्यानं झुलता पूल तयार केला आहे. विद्यार्थ्यांसाठी हा बांबूचा धोकादायक झुलता पूल काहीसा सहारा ठरत असला तरी दुसऱ्या ठिकाणी मात्र विद्यार्थ्यांना पाण्यातून धोकादायक प्रवास करून शाळा गाठावी लागते आहे. विशेष म्हणजे या सर्व धोकादायक नदीपात्रातून प्रवास करताना यातील एक विद्यार्थी वाहून जात असल्याची धक्कादायक बाब देखील घडली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव गेल्यानंतर शासन प्रशासन जागं होईल का असा प्रश्न आता मालिआंबासारख्या दुर्गम ठिकाणाहून समोर येतो आहे. यायला जायला त्रास राहता ना म्हणून खासगी आम्ही पूल बनवला. 4-5 वर्ष होऊन गेले. आमचे मतदान करताना असं पूल बांधून देणार असं सांगितलं. मी आपला पुढारी लोकांना पूल बी बांधून देता आमचे अडचण राहते ना म्हणून त्या झाडावाला यायला जायला त्रास राहतो. अंगणवाडी पण त्रास राहतो आणि बाजारात जायचे बहुत त्रास राहतो. दवाखान्यात आणि गरोदर बाई पण दवाखान्यात घेऊन जाते. आज म्हातारे माणसं पण दवाखान्यामध्ये घेऊन जाते. इथेच घेऊन जाते ना त्रास राहतो म्हणून तर पूल बांधले आमचे खाजगी. आदर्श गाव पाटोदा ठरले कार्बन न्यूट्रल गाव. गावच्या विकास कार्यालयात थेट पंतप्रधानांकडून गौरव. पाटोदा ग्रामपंचायतीने शाश्वत विकासाचे उद्दिष्ट ठेवून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. गावाने कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, वृक्ष लागवड, सौरऊर्जा प्रकल्प, जैविक कचऱ्याचे व्यवस्थापन, प्लास्टिक मुक्त मोहीम आणि जलसंधारण यासारख्या विविध उपक्रमांवर भर दिला. या प्रयत्नांची दखल घेत देश पातळीवरील कार्बन न्यूट्रल गाव सन्मानाअंतर्गत पाटोदा गावाने दुसरा क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीमुळे कारण कार्बन न्यूट्रल गावचा पुरस्कार जे आहे ते आपल्या आदर्श गाव पाटोदाला मिळालेला आहे. खुद्द नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान यांनी मन की बातमध्ये विशेष विकास कार्याचा गौरव केला. एक सरपंच म्हणून काय सांगाल आणि पुढचं विजन काय राहील? नमस्कार, माझं नाव जयश्री किशोर दिवेकर, आदर्श गाव पाटोदा, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. या गावामध्ये जे आम्ही अनेक कार्यक्रम राबवले किंवा जे अभियान राबवले त्यामध्ये आम्हाला जो कार्बन न्यूट्रलचा पुरस्कार मिळाला तो जो मन की बातमध्ये मोदीजींनी आमच्या गावाचं नाव घेतलं तर आम्हाला खूप कौतुक वाटलं आणि आमच्या गावाचा खूप मोठं नाव झालं. हे आमच्यासाठी खूप गौरवाची गोष्ट आहे. आणि जे हे आम्ही कार्बन न्यूट्रलचा जो पुरस्कार मिळाला याच्या अगोदरही आमच्या गावामध्ये भरपूर कामं झाले आणि ज्या कामाला आम्ही सुरुवात केली त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटलं की काहीतरी प्लास्टिकचाही कुठेतरी योग्य प्रकारे विल्हेवाट लावली गेली पाहिजे. गावामध्ये कुठेतरी चांगला विकास झाला पाहिजे. प्लास्टिकचं चांगल्या प्रकारे विल्हेवाट लावली गेली पाहिजे. या हेतूने आम्ही जे कार्बन न्यूट्रलचा पुरस्कार मिळवलेला आहे त्याच्यामध्ये चार्जिंग स्टेशन तयार केले आहेत. त्याच्यामध्ये आम्ही सोलर पॅनल बसवलेले आहेत. आरोचं पाणी दिलेलं आहे. म्हणजे अशा भरपूर फॅसिलिटी आम्ही गावामध्ये दिलेल्या आहेत. खासकर महिलांच्या सुरक्षतेसाठी आम्ही भरपूर कामं केलेत आहे. वकील संरक्षण कायदा लागू करा, अन्यथा राज्यभरातील बार काउन्सिलिंग. वकील संरक्षण कायदा लागू करा, अन्यथा राज्यभरातील बार काउन्सिलिंग बंद करण्यात येईल. वकिलांवर होणारे सततचे हल्ले, पंढरपूर अधिवक्ता
संघाचे सदस्य ॲडव्होकेट प्रतापसिंह शेळके, ॲडव्होकेट शक्तिमान माने हे दिनांक 9 जुलै 2025 पासून वकील संरक्षण कायदा लागू करण्यासाठी आमरण उपोषण करत आहे. सामान्य कुटुंब वकील संरक्षण कायदा वकील वकील संरक्षण कायदा. ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्याने 16 वर्षीय युवकाने केली आत्महत्या. ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्यामुळे 16 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिक रोड परिसरात घडलेली आहे. सम्राट भालेराव असं आत्महत्या केलेल्या 16 वर्षीय युवकाचं नाव आहे. सम्राट हा नाशिक रोड परिसरातील डायनानगर येथील जय भवानी रोड येथे राहत होता. गेल्या अनेक दिवसांपासून त्याला मोबाईलवर गेम खेळण्याचा नाद लागला असल्याचं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं आणि तो मोबाईलमध्ये अनेक वेळा गुंतून असायचा. काल रात्रीच्या सुमारास एका ऑनलाईन गेममध्ये तो पैसे हरला आणि या पैसे हरल्याच्या नैराश्यातून त्यानं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. काय प्रकार घडला होता? प्रकार म्हणजे सम्राट भालेराव हा वयाने 16 वर्षाचा तो मोबाईल मध्ये गेम खेळायचा आणि ते गेम खेळताना तो थोडा डोक्यामध्ये त्याचा हे झालं, त्यांनी स्वतःचा जीवाचा हे करून टाकला. त्याच्यानंतर माझी एवढी विनंती आहे का पोरांना सहसा करून मोबाईल देऊ नका आणि जे गेम आहे हे सहज बंद करून टाका, का दुसऱ्याला हानिकारक हे. आम्ही ते एवढंच आहे का तुम्ही थोडं त्याच्यावर लक्ष घाला. म्हणजे तो गेम मध्ये पैसे हारला? हा, पैसे हारला तो आणि आत्महत्याचे प्रकार, पण 16 वर्षाचा मुलगा होता तो. हे माझं एवढंच म्हणणं आहे का या गोष्टीपासून पोरांनी बी दूर राहावं. बरं, त्याच्या पश्चात कोण कोण आहे? दोन मुली, आपली आई आहे, दोन बहिणी आहे. वडील नाही? वडील नाही. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? नवी मुंबईतील APMC बाजारात भाज्यांचे दर वाढले. नवी मुंबईतील APMC बाजारात भाज्यांचे दर पुन्हा एकदा वाढले आहे. शिमला मिरची 100 रुपये किलो, मिरची 80 रुपये किलो, शेंगा 100 रुपये किलो आणि कैरी देखील 80 रुपये किलोवर पोहोचले आहे. अभी शिमला का रेट आपको 100 रुपये किलो है, ये मिर्ची 80 रुपये है दोनों, और ये शेंगा भी 100 रुपये है, भावनगरी है जो 140 रुपये किलो है, और हमारे पास कैरी भी है वो 80 रुपये किलो, 100 रुपये किलो, हर तरह का कैरी है, 2 तरह का. भाव कम हुआ है, ज्यादा हुआ? अभी तो भाव ज्यादा ही है, कम नहीं है. कब तक ज्यादा रहेगा? अभी यहाँ 2 महीने तक कम से कम, जब तक बारिश है तब तक ज्यादा ही रहेगा. बारिश की वजह से कुछ? हाँ, खेती में बारिश होता है तो माल उतना होता नहीं है ना, इसीलिए इधर भाव ज्यादा रहेगा. नावापुढे राजे आहे मात्र त्याला गद्दारीचं लेबल लागलंय. अरविंद सावंत यांची शंभूराज देसाईंवर टीका. शंभूराज देसाई आणि अनिल परब या गद्दार या शब्दावरून यांच्यात खडाजंगी. पळून जाणं आणि पाठीत वार करणं याला गद्दारी म्हणतात. याला दुसरा शब्द नाही. नावापुढे राजे आहे मात्र त्याला गद्दारीचं लेबल लागलं आहे. पश्चिम विदर्भात घेणार आहे. मॅडम आहे का आता जे काही चाललंय ते सगळे रूम पाहताय, तुम्ही दाखवताय, काही लपवताय, काही दाखवताय, जे काय असेल ते कळतंय, पण ते कळतंय लोकांना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जो आता
मराठी भाषेच्या संदर्भात मेळावा झाला किंवा जो सभा झाली त्याच्यानंतर वेगळं बोलण्याची गरज नाही. तुमचे दिवटे काय आग लावतात तिकडे ते कळते तुम्हाला. बुलढाण्याच्या लोकांनी काय करून ठेवले ते पुण्य आहे की पाप आहे तेही लक्षात ठेवा आता. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या बुलढाण्याची प्रतिमा खराब होते. तेव्हा माझ्या शिवसैनिकांनी जनतेच्या व्यथा जाणल्या पाहिजेत. त्यांना व्यथेशी संबंध नाही, त्यांना स्वतःच्या व्यथेशी संबंध असतो. व्यथाच नसतात त्या, कमवण्याशी संबंध असतो. तर त्यामुळे ते त्यांचं वागणं वेगळं आहे. आपण सर्वसामान्य माणसांचे प्रतिनिधित्व करतो, त्यांच्या संदर्भात बैठका घेणं आवश्यक होतं आणि म्हणून आलेलं आहे. काय नेमक्या सूचना करण्यात आलेल्या आहेत? काही आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुका हे बघा, राजकारण पक्ष आहे, निवडणुका शिवसेना तर किती. आत्ताच मला अभिमानाने सांगू का, या देशामध्ये सगळ्यात जुना पक्ष कोणता असेल तो शिवसेना आहे. बाकी सगळे पक्ष आले गेले, नावं बदलली, हे बघा आमचा आहे तो आहे. त्यामुळे त्याला नवीन नाही की निवडणुका लढव. निवडणुका येतील तेव्हा येतील. निवडणुका घेण्याची हिंमत होत नाही ती बघा ना आधी. खरं तर तुमचा हल्ला त्या विषयावर पाहिजे. अलीकडेच त्यांनी संविधानाची हत्या याच्या संदर्भातलं निषेध दिन पाळला. पण लोकशाहीमध्ये निवडणुका होत नाहीत. ही संविधानाची हत्या आहे की संविधानाचा सन्मान आहे? कित्येक वर्ष झाली नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत नाहीये. ही संविधानाची हत्या आहे की नाहीये? आणि म्हणून यांना नैतिक अधिकार पण नाही असं साजरा करण्याचे किंवा दुःख मातम करण्याचा. त्यामुळे मूळ मुद्दा हा राहतो, तुम्ही कुठे लोकशाही 400 असतं तर तुम्हीच म्हणतो की संविधान बदलू आम्ही, अशी म्हणणारी लोक आहेत. त्यामुळे आपण सध्या जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. शेतकरी नाडला जातोय, त्याला आजही त्याचं कर्जमाफ, पीक कर्जमाफ मिळालं नाही, त्याला पैसे मिळत नाही आहेत. पावसामुळे पुन्हा भयानक. आता तुमच्या पूर्व विदर्भात तर पाहिलं नागपूर बुडालं, तर ते बुडतंय, ते नागपूरच बुडलं पाहिजे सध्या, म्हणजे वेगळ्या अर्थानं, असं नव्हे. तर ते ती जी काही संस्था आहेत ना, मंच ऑफ थॉट्स, त्यांच्यापासून महाराष्ट्राला वाचवण्याची गरज आहे, ते वाचवायची. आमदार संजय गायकवाड यांनी जी काही मारहाण केली होती त्या कामगाराला, त्याच्यानंतर आज सामनामधून टीका करण्यात आली. त्याच्यावर आज संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय गायकवाड असं म्हणतायत की मी जी मारहाण केली तो त्याचा संबंध शेट्टींसोबत आहे आणि शेट्टी हा संजय राऊतांच्या आईचा नवरा आहे का? एवढा पुढका आला त्याचा. म्हणजे तुम्हाला विचार करा, कोणत्या पातळीचा आमदार तुम्ही निवडून दिलाय? बुलढाण्याला अभिमान वाटणारी गोष्ट आहे का? ठरवा आधी. मग मी त्याची भाषा नाही बोलू शकत, मला येते बरं का, पण मी माझी पातळी ठेवली आहे, मी त्या भाषेत बोलणार नाही. तुम्ही विचार करा की तुम्ही कोणाला निवडून दिलंय ते. इतक्या घाणेरडी माणसं जर तुमच्या प्रतिनिधित्व करत असतील तर इथल्या जनतेचं काय भलं होत असेल याचा विचार आपण केला पाहिजे. गुलाल बुक्क्याची उधळण करीत महाद्वार काला उत्साह साजरा. गुलाल बुक्क्याची उधळण आणि दहीहंडी फोडून महाद्वार काला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि यानंतर खऱ्या अर्थानं आषाढी यात्रेची सांगता झाल्याचं मानलं जातंय. आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून हजारो दिंड्या हजेरी लावतात, तर विविध राज्यातून लाखो भाविक पंढरीत दाखल होतात. गोपाळपूरच्या काल्या दिवशी या सर्व पालख्या आणि भाविक पंढरीचा निरोप घेतात. मात्र याच्या दुसऱ्या दिवशी पंढरपुरातील स्थानिकांचा उत्सव म्हणून महाद्वार काल्याकडे बघितलं जातं. संत नामदेव महाराजांचे वंशज आणि संत पांडुरंग महाराज हरिदास यांचे वंशज एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. पांडुरंग महाराज हरिदास यांना प्रत्यक्ष विठुरायाने आपल्या खडावा अर्थात पादुका प्रसाद म्हणून दिल्या होत्या आणि या खडावा हरिदास घराण्यात मस्तकावर धारण करून महाद्वार काला साजरा करण्याची परंपरा आहे. यावेळी संत नामदेव महाराज यांचे वंशज नामदास महाराज यांना दिंडीचा मान असतो. परंपरेप्रमाणे सोमवारी सकाळी 11 वाजता हरी महाराज नामदास हे दिंडी घेऊन काल्याच्या वाड्यात दाखल झाल्यानंतर हरिदास घराण्यातील मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर देवाच्या खडावा पागोट्याने बांधण्यात आल्या. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 5 प्रदक्षिणा घालून दहीहंडी फोडण्यात आली. मंदिरातून महाद्वार घाटाने चंद्रभागेच्या वाळवंटात, तेथून कुंभार घाटावरून माहेश्वरी धर्मशाळा मुक्ताबाई मठमार्गे पुन्हा हा सोहळा काल्याच्या वाड्यात दाखल झाला. यावेळी ठिकठिकाणी गुलाल बुक्क्याची उधळण, पुष्पवृष्टी करून दहीहंडी फोडण्यात येत होती. यावेळी हजारो भाविकांना काल्याचा प्रसाद वाटण्यात आला.
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. संजय शिरसाटांच्या पैशांच्या बॅगा घेऊन बसल्याचा व्हिडिओ व्हायरल. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आढावा बैठक संपन्न. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची कर्जत तालुक्याची आढावा बैठक कर्जत खालापूर विधानसभेचे अध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत पार पडली. आगामी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता या आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं. कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आढावा बैठकीचं आज नियोजन होतं. त्या बैठकीसाठी सगळे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार होता आणि येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये मोर्चेबंदी करावी, त्यांची पक्ष संघटना मजबूत करावी यासाठी आमच्या खऱ्या कार्यक्रमाचं नियोजन होतं. पण राष्ट्रवादीच्या जवळ महायुती असल्यानंतर महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे. त्यामध्ये आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय दादा असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार सुरू आहे. परंतु आम्हाला महायुतीकडून जो आदेश येईल त्या आदेशाचं आम्ही पालन करू. परंतु स्थानिक ठिकाणी जी अडचणी ती अडचण आम्ही साईडला करून आम्हाला या निवडणुका सामोरं जातो. मी पत्रकारांना सांगितलं आहे तर आपणच जाऊन त्यांची माहिती घ्या, त्यांची मुलाखत घ्या, त्यांना कुणी अडकवलं आणि त्यांना कुणी सोडवलं मी तर तुम्हाला सविस्तरपणे सांगते. रायगड जिल्ह्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल महायुतीच्या नेतृत्वामध्ये आम्ही येणाऱ्या निवडणुका आम्ही सामोरे जाणार आहोत. आम्हाला आदरणीय तटकरे साहेब पक्षाचे अध्यक्ष ते आदरणीय दादा आम्हाला जो आदेश देतो त्या आदेशाचं आम्ही पालन करणार आहे आणि आम्हाला स्थानिक ठिकाणी जी अडचण असेल त्या अडचण आम्ही साईडला करून निवडणुका सामोरे जाणार. माहिती आहे आपण सर्वजण तालुक्यामध्ये फिरत असतो. ज्या अडचणी आहेत आणि यावर्षी पाऊस जास्त लवकर पडल्यामुळं पाण्याची टंचाई जास्त भासली नाही. त्या कामगाराला तर 2च घुसे लगावले. तुम्हाला एवढा मारेल किंवा हॉटेल चालवायच्या लायकीचे राहणार नाही. त्यांनी अशी टीका केली. ते म्हणतात की मी जर त्या वेटरच्या जागी असतो तर आमदार संजय गायकवाड यांची लुंगी सोडून त्यांच्या कांचऱ्यात लगावली असते. सगळ्यात पहिले सगळे लोक लुंगी म्हणतात. मी लुंगी कधी घालत नाही. मी लुंगी घालायला काय साऊथचा आहे का कुठला दुसरा हिंदी भाषिक आहे. मी माझ्या मराठी संस्कृतीप्रमाणे माझा टायलवर मी जेव्हा जाऊन तसंच त्या ठिकाणी गेलो. राहिला इम्तियाज जलील म्हणतो की जर मी त्याच्या जागी असतो तर मी काय. इम्तियाज जलील भाई वो होटल का कंट्रैक्ट तुम ले और फिर ये खाना खिला के दिखाओ. इसको तो 2 ही डोसे लगे. तुमको तो ऐसा मारूंगा कि फिर से तुम होटल चलाने के लायक रहेंगे नहीं. संजय राऊत असं म्हणतायत की जनसुरक्षा कायद्याअंतर्गत आमदार संजय गायकवाडवर गुन्हा दाखल करण्यात यावा. बघा मी पहिलेही सांगितलं की मी केलेले मारहाण सौम्य मारहाण आहे. त्याला इजा पोहोचण्याचा माझा हेतू नाही. त्याला फक्त छोटीशी पनिशमेंट देण्याचा उद्देश होता आणि मला माहित होतं की मी चुकीच्या मार्गाने गेलोय. मी कायदा हाती घेतलेला आहे पण चांगल्या गोष्टी करता मी हाती घेतलेला आहे. त्याच्यामुळे काय कारवाई होत असेल तर मी त्याला सामोरं जाईल. तुम्हाला पश्चाताप पाहिजे अजिबात नाही. पंढरीत मुसळधार पावसाला सुरुवात. तब्बल 1 महिन्याच्या विश्रांतीनंतर पंढरपुरात पुन्हा पावसाला सुरुवात होते आहे. विरोधकांच्या समाधानासाठी मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल करायला सांगितला असेल. आमदार संजय गायकवाड. मोठी टीकेची झोड उठवली होती आणि मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी लागली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला असावा की विरोधकांच्या दबावामुळे दाखल झाला असावा. तुम्ही पहिले गुन्हा दाखल होऊ द्या. त्याची कलम मला सांगा आणि मग खरोखर काय कलम त्याच्यामध्ये आहे तेव्हा मी सांगेल तुम्हाला की खरोखरच काय कारवाई झाली. अजून त्याला काय म्हणतात ते चालूच आहे प्रक्रिया. तर तुम्ही मध्येच सगळे आले इकडे. मुख्यमंत्र्यांना तुमच्या या घटनेसंदर्भात निवेदन करावं लागलं. आता सभागृह चालू असल्यानंतर ज्यावेळेला कोणत्या मुद्दा उघडतो तर संविधानिक म्हणजे त्या विधानसभेच्या नियमाप्रमाणे तो मुख्यमंत्री निवेदन करावंच लागतं आणि त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलेलं आहे. त्यामुळे सरकार काही अडचणी देऊ शकते. काय सरकार अडचणीचा विचार यायचा विषय.
आम्ही काय फार मोठं काही केलंय की ज्याच्यामुळे फार सरकार कोसळणार का सरकार अडचणीत येणार. एक मामूली नॉन कॉन्स्टेबल ऑफेन्स आहे, अदखलपात्र गुन्हा आहे. ज्याची अदखलपात्राचा असतं की ज्याची दखल नाही घेत तो अदखलपात्र. त्याला काय इंजुरी आहे का, तो काय फार सिरियस आहे का, त्याची फिर्याद आहे, त्याची फिर्याद पण नाही आहे. आणि अशा अदखलपत्रामध्ये पोलिसांना फिर्यादी होता पण येत नाही. पण त्यांच्या समाधानाकरता विरोधकांच्या मुख्यमंत्र्यांनी करायला सांगितलं असेल. मला या गोष्टीचा काही कुठलाच पश्चाताप मला कसलाच पश्चाताप नाही आणि मी कशाला घाबरत पण नाही. राजकारण अतिशय खालच्या दर्जावर चाललंय. जितेंद्र आव्हाड. गेल्या शेट्टीच्या हॉटेलमध्ये जेवण्यात आणि खाण्यात आमचा दिवस सुरू होतो इडली सांबार. काय काय म्हणजे तुम्ही काय बोलता काय, हे सांगण्याचं धारिष्ट्य आहे आमच्यामध्ये. मुंबईचा शेट्टी आणि मुंबईचं जीवन हे बाजूला करू शकता काय तुम्ही? कोण आहेत जे मारेकरी आहेत जे फुकट फिरतात, तुम्ही असं दावा करताय सातत्याने? काय ना, ठाण्यामध्ये जमील नावाचं प्रकरण आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः शब्द दिलेला विरोधी पक्षात असताना की मी सत्तेत आल्या पहिल्यांदा ह्याला घालतो जेलमध्ये. आता ते बिचाऱ्या लहान पोरी मोठ्या झाल्या आहेत, 10वी झाली पोरगी, आणि अपेक्षा आहे की मुख्यमंत्र्यांनी न्याय करावा. काय चुकीचं आहे? आपल्या बापाच्या मृत्यूचं जर त्यांना दुःख वाटत असेल आणि आता बोलण्याचं धाडस त्यांच्यात आलंय वय झाल्यामुळे. आज 10वी झाली पोरगी बोलते आणि वैभवी देशमुखचं नाव घेऊन बोलते की आम्ही हे सगळं वैभवीकडनं शिकलो. बापासाठी भांडणार ना पोरी. सरकारने किती लक्ष द्यायचं तर सरकारचा प्रश्न. संजय शिरसाटेंचा एक व्हिडिओ संजय राऊतांकडनं व्हायरल करण्यात आला, कारण की संजय शिरसाटे सातत्याने अडचणीत येतात. आता हे एक आश्चर्याची गोष्ट आहे की घरातल्या बेडरूम मधला व्हिडिओ बाहेर जातो. विश्वास कोणावर ठेवायचा? व्हिडिओ कुठला आहे हा हे नंतर बोलीन मी, पण घरातल्या बेडरूम मधला एखाद्या गोष्टीचं चित्रीकरण होतं म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की जो कोणी त्यांनी चित्रीकरण केलेलं आहे तो घरातच होता. जर म्हणजे आता ह्याच्या पुढे घरात नेतानाही प्रश्न आहे की घरात न्यायचं कुणाला. राजकारण अतिशय खालच्या दर्जावर चाललंय. ज्या पद्धतीने संजय शिरसाटांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची नोटीस आली असेल किंवा त्यांच्या विभागातला निधी वळवला म्हणून त्यांनी आवाज उठवला, या सगळ्या संदर्भातलं हे ज्या दिवशी निधी कापला आणि ते बोलले म्हणजे असं निदान क्रोनॉलॉजी ऑफ द इव्हेंट्स बघितल्यानंतर हे कसले भोग आहेत. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. येवल्याच्या अंदरसूल जिल्हा परिषदेत शाळेत मुली शिकतायत जपानी, जर्मन भाषा. शिक्षणाच्या क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकत येवला तालुक्यातील अंदरसूल येथील छोट्याशा गावातील जिल्हा परिषद शाळेतील मुली आता थेट जपानी आणि जर्मन भाषा शिकत आहेत. होय, मी सौ आशा संजय वरपे. माझी शाळा जीप शाळा अंदरसूल मुली आणि आमचं मॉडेल स्कूल आहे. मी इयत्ता 5वीला शिकवते. मागील वर्षी एप्रिलमध्ये मी हा उपक्रम सुरू केलेला आहे जापनीज भाषा शिकवण्याचा, कारण मी FREचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. FRE म्हणजे फ्युचर रेडी एज्युकेशन. त्यामध्ये असं आम्हाला जागतिक दर्जाचं मूल तयार करायचं आहे, म्हणून आम्ही ही जापनीज भाषा निवडलेली आहे, जेणेकरून मुलांना भविष्यामध्ये अदर कंट्रीजमध्ये शिकण्यासाठी गेल्यानंतर त्यांना त्या देशाची जवळीकता निर्माण व्हावी, त्या देशाचं कल्चर कळावं, या दृष्टीने आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे. आपल्याला जर इतरांची भाषा आली म्हणजे आपल्याला त्यांची संस्कृती कळते आपल्या आणि त्यांच्यामध्ये जवळीकता निर्माण होते. या उद्देशाने आम्ही आमच्या शाळेमध्ये जापनीज व जर्मन भाषा शिकविण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे.
नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. संजय गायकवाड यांनी चुकीचे वक्तव्य केलेले आहे. कॅप्टन तमिल सेल्वन गायकवाड ने गलत शब्द यूज किया है. उन्होंने दक्षिण भारतीय लोग मराठी कल्चर को खराब कर रहा है, ये बात बोलना नहीं चाहिए था. तो मुंबई सिटी लिमिट में 40 लाख दक्षिण भारतीय लोग हैं. महाराष्ट्र गवर्नमेंट में 20-25 IAS, IFS, IRS सब बड़ा बड़ा अधिकारी भी दक्षिण भारतीय है. महाराष्ट्र का राज्यपाल CP राधाकृष्णन जी वो भी दक्षिण भारतीय है. सब गलत है क्या? खराब है. हम लोग नेहमीप्रमाणे संजय राऊत यांनी परत एकदा खोटा प्रचार केला आहे. संजय निरुपम. सबको पता है, अगर नहीं पता है तो मैं बताना चाहूँगा कि जो सुप्रीम कोर्ट के एक सीनियर काउंसिल के साथ मीटिंग की और उसके बाद राजनाथ सिंह जी का, जो हमारे देश का रक्षा मंत्री है, उनका जन्मदिन भी कल था, इसलिए उनको जन्मदिन पर शुभकामना देंगे. संजय राउत ने आज ट्वीट करके सरासर झूठा प्रचार किया है कि शिंदे जी भारत के गृह मंत्री अमित शाह जी से गुरु पूर्णिमा के दिन मिलने गए थे. मिल सकते हैं, इसमें कोई बहुत आपत्तिजनक बात नहीं होनी चाहिए, लेकिन अमित शाह जी कल दिल्ली में थे ही नहीं. अमित शाह जी कल रांची में थे, जहां पूर्वी राज्यों के परिषद का सम्मेलन चल रहा है. मतलब संजय राउत ने जानबूझ करके शिंदे जी का नाम खराब करने के लिए और शिंदे जी के खिलाफ उन्होंने झूठा प्रचार किया. ये सब जानबूझ के हो रहा है. क्यों? क्योंकि एकनाथ शिंदे मतलब इस समय महाराष्ट्र में मराठी लोगों की भावनाओं के प्रतीक बन गए. वो एक नए ब्रांड करके डेवलप हुए हैं, जिसमें मराठी लोगों का एक जबरदस्त विश्वास हो गया. अब इस मराठी लोगों के इस विश्वास को तोड़ने के लिए रोज उपाठा की तरफ से और उपाठा के प्रवक्ता की तरफ से जो भंडू का भूंगा है, इस तरह के झूठे प्रचार प्रसार होते रहते हैं. मैं इसकी निंदा करता हूँ, निषेध करता हूँ और संजय राउत को कहना चाहूंगा कि अगर आप मर्द की औलाद हो तो जो आपने ट्वीट किया है आज शिंदे जी के संदर्भ में उसे साबित करो, नहीं तो एकनाथ शिंदे जी से सरेआम माफी मांगो. हमेशा मुंबई नाका पोलीस स्टेशन युनिट 2 वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिवानसिंग वसावे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला सरकारसमोर रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा येत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोंडी होऊन ट्रॅफिक जाम होत आहे. या ठिकाणी कर्तव्य बजावत असणारे वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय लोंढे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रकाश पवार, पोलीस अंमलदार संदीप हुगे, पोलीस अंमलदार संदीप माळेकर यांनी वाहतूक रहदारीस अडथळा निर्माण होणारे खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत केली. अमर सोळंके, BBS न्यूज, नाशिक.